आज नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे पद सुरक्षित करण्यासाठी पुढारी धूर्ततेचा सहारा घेतात. हा आपला आजचा विषय आहे आणि आज आपण ह्या विषयातून कशा प्रकारे पुढारी पद सुरक्षित ठेवण्याकरता धूर्ततेचा सहारा घेता हे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हे शिकत असताना आपण पवित्र शास्त्रातील अनेक जी काही वचनं आहेत ती वाचणार आहोत आणि त्या वचनामधून हा विषय आपण सविस्तरपणे काय करणार आहोत, शिकणार आहोत. आता ज्या वेळेला आपण ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असतो त्यावेळेला आपल्याला अनेक पुढारी जे आहेत ते दिसून येतात आणि ते पुढारी कोणत्या ना कोणत्या पदावरती असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि ज्या पदावरती ते आहेत त्या पदावरती कायमस्वरूपी टिकून राहण्याकरता ते धूर्ततेचा जो काही सहारा आहे तो घेऊन ते पद सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग अशा प्रकारची त्यांची त्या पदाला घेऊन धूर्ततेच्या सहाय्याने केलेली जी काही सुरक्षा आहे ती मान्य नाही. आणि मग देव आज आपल्याला ह्या विषयातून अनेक नवीन गोष्टी ज्या आहेत ते शिकवणार आहे आणि म्हणून प्रत्येक जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित लिहून घेत चला. कारण अनेक वेळा ज्या वेळेला आपण विषयाशी संबंधित मुद्दे व्यवस्थित लिहितो त्यावेळेला प्रत्येक मुद्दा हा आपल्याला त्या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवत असतो. आणि मग हा जो विषय आपण शिकत आहोत पद सुरक्षित करण्यासाठी पुढारी धूर्ततेचा सहारा घेतात, त्यातला जो पहिला क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 लिहा. पुढारी सत्य गोष्टी लपवतात आणि खोटं बोलतात. लक्ष द्या, पद सुरक्षित करण्यासाठी पुढारी ज्या काही सत्य गोष्टी आहेत त्या ते लपून ठेवतात आणि त्या उलट ते खोट्या गोष्टी ज्या आहे ना त्या बोलताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारे आज अनेक ठिकाणी पुढारी देवाच्या सेवेमध्ये राहून स्वतःचं पद धूर्ततेने सुरक्षित करताना आपल्याला जे आहे ते दिसून येतात. आणि आपण या मुद्द्याशी संबंधित जे काही वचन आहे ते आपण वाचणार आहोत आणि कोणीतरी यशायाचं पुस्तक 32वा अध्याय आणि वचन 7 काढा. आणि यशाया ही जी लोक आहे जी स्वतःचं पद सुरक्षित ठेवण्याकरता धूर्ततेचा सहारा घेतात या लोकांसंदर्भात यशाया हा त्याच्या पुस्तकामध्ये काही महत्वाची गोष्ट सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि बघा त्या ठिकाणी यशाया 32वा अध्याय आणि वचन 7 काय म्हणत आहे. स्वतःची साधने ही दुष्टतेची असतात. दिन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असतात. हक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याचा दुष्ट युक्ती असतो. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की हे जे पुढारी आहेत हे पुढारी जे काही सत्य आहे ते लपून ठेवतात आणि त्या उलट जे काही खोटं आहे ते बोलतात. आणि खोटं बोलून हे पुढारी त्यांचं जे काही पद आहे ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते पद सुरक्षित करत असताना त्या ठिकाणी ते जे दुर्बल आहे किंवा जे खऱ्या अर्थाने देवाच्या सेवेकरता पाचारलेले लोक आहे ना त्यांचा ते नाश करण्याच्या ज्या काही वाईट युक्ती आहेत त्या ते योजत असतात किंवा त्या ते करत असतात. का माहिती का? कारण आपण पाहतो की खऱ्या अर्थाने
देवानी सेवा करण्याकरता पाचरलेला जो व्यक्ती आहे ना, तो अशा प्रकारच्या सत्य गोष्टी लपवून ठेवणारा जो काही पुढारी आहे आणि त्याउलट खोट्या गोष्टी बोलणारा जो काही पुढारी आहे, त्याच्याशी हे लोक जे आहे ना, कधीही जे आहे ते सहमत होत नाही. आणि मग ते त्यांच्यासोबत सहमत होत नसल्या कारणामुळं हे जे पुढारी आहे, हे धूर्ततेच्या साहाय्याने पद सुरक्षित करण्याकरता जे काही प्रामाणिक देवाचे सेवक आहेत किंवा जे काही दीन दुबळे आहे, अशांबरोबर खोटं बोलून त्यांचं वाईट करण्याच्या योजना ज्या आहे त्या ते करत असतात. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण बारकाईने वाचतो, तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये स्वतःचं राज्यपद वाचवण्याकरता हेरोद हा धूर्ततेने त्या ठिकाणी राजपद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने जे काही ज्ञानी पुरुष आहे त्यांच्या बरोबर खोटं बोलताना आपल्याला दिसून येतं. आणि बघा, ज्या वेळेला आपण मत्तेचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 8 वाचतो ना, तर त्या ठिकाणी हेरोद हा ज्ञानी पुरुषांबरोबर संभाषण करत असताना खोटं बोलत आहे. आणि त्याचं खोटं बोलणं काय पहा, मत्तेचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 8 मध्ये कशा प्रकारे तो खोटं बोलत आहे ज्ञानी लोकांबरोबर पहा. त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हेरोद हा त्याच्या स्वतःचं राजपद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेचा जो काही वापर आहे तो ह्या ज्ञानी पुरुषांबरोबर करताना दिसून येत आहे. आणि त्याचं राजपद टिकून ठेवण्यासाठी तो ह्या ज्ञानी लोकांबरोबर खोटं बोलत आहे. आणि खोटं काय बोलत माहिती का, तो म्हणत आहे, जर तुम्हाला त्याचा शोध लागला तर मला कळवा, म्हणजे मीही त्याला नमन करण्यासाठी येईल, मीही त्याची जी काही आराधना आहे, त्याची जी काही भक्ती आहे ती करण्यासाठी येईल. पण खऱ्या अर्थाने हा जो हेरोद आहे त्याला त्या ठिकाणी भक्ती करण्याच्या अनुषंगाने येशूच्या ठिकाणाची माहिती पाहिजे नव्हती. तर त्याला येशूच्या ठिकाणाची माहिती ही का पाहिजे माहिती का, कारण त्याचं जे राजपद आहे ते धोक्यामध्ये आलं आहे असं त्याला वाटत होतं. आणि बघा वचन 8 काय म्हणते, वचन 3 पहा, वचन 3. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो त्यांच्याबरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले. येस, आणि वचन 2 पण वाचा ब्रदर सुभाष. योद्ध्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, येशू हा यहुद्यांचा काय आहे, राजा आहे. ही गोष्ट हेरोदाला ज्ञानी लोकांकडनं समजल्यानंतर त्या ठिकाणी वचन 3 मध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे की हेरोद राजाने ज्या वेळेला हे ऐकलं त्यावेळेला तो आणि त्याच्याबरोबर सर्व जे काही येरुशलेम आहे ना ते घाबरून गेलं. हेरोद राजाला असं वाटलं की आपलं राजपद हे धोक्यामध्ये आहे आणि आता आपल्याला आपलं राजपद टिकून ठेवण्याच्या अनुषंगाने काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याने काय केलं माहिती का, त्याने धूर्ततेचा सहारा घेतला आणि धूर्ततेने त्याने ज्ञानी लोकांना येशूच्या ठिकाणाविषयी जी काही माहिती आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि तो म्हटला, जर तुम्हाला त्याच्याविषयी जर माहिती झाली तर मला येऊन सांगा, मी देखील तुमच्यासारखीच त्याची आराधना करण्याकरता, त्याला सलाम करण्याकरता, त्याची स्तुती करण्याकरता मी येईल. पण खऱ्या अर्थाने त्याला त्या ठिकाणी त्याची स्तुती करायची नव्हती, त्याची आराधना करायची नव्हती, त्याला नमन करायचं नव्हतं. खऱ्या अर्थाने हेरोदाला त्या ठिकाणी त्याचं जे काही राजपद आहे ना ते टिकून ठेवायचं होतं. आणि ते टिकून ठेवण्यासाठी तो ह्या ठिकाणी आपल्याला धूर्ततेचा सहारा घेताना दिसून येतो. आज देखील अनेक पुढारी देवाच्या सेवेमध्ये त्यांचं पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेने लोकांबरोबर जे आहे ना वर्तताना आपल्याला दिसून येतात. लक्ष द्या, ह्या ठिकाणी हेरोद राजा जो आहे ना तो धूर्ततेच्या साहाय्याने त्या ज्ञानी लोकांबरोबर वागत होता. पण खऱ्या अर्थाने त्याच्या आतमध्ये काय होतं माहिती का, बघा वचन 16 कोणतरी वाचा, वचन 16 त्याच्या आतमध्ये काय होतं पहा.
तेव्हा मागील लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागील लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेत हेलमास व आसपासच्या सर्व प्रदेशात जी 2 वर्षाची व त्याहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारवले. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की हेरोद जो आहे ना, हा स्वतःचं पद सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने ज्ञानी लोकांबरोबर धूर्ततेने वागत आहे आणि त्याला फक्त एकच गोष्टीविषयीची माहिती पाहिजे होती की यहुद्यांचा राजा हा कोणत्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. त्या ठिकाणाची माहिती त्याला पाहिजे होती, पण ती माहिती त्याला भेटली नसल्या कारणामुळे तो संतापला. हो, त्या ठिकाणी ती माहिती त्याला भेटली नसल्या कारणामुळे तो संतापला. त्याला वाटले की आता माझं जे काही राजपद आहे ते धोक्यामध्ये, आणि ते धोक्यामध्ये येऊ नये म्हणून त्याने 2 वर्षाच्या आणि 2 वर्ष खालील जे काही बालक आहे ना त्या सर्वांना माणसं पाठवून मारून टाकले. लक्ष द्या, हे सर्व कशामुळे चालू माहिती का? त्याला त्याचं जे काही पद आहे ना, राजपद, ते टिकून ठेवायचं आहे म्हणून तो कोणत्या प्रकारच्या थराला गेला आहे हे ह्या वचनातून आपल्याला समजून येतं. आणि आज देखील अनेक पुढारी स्वतःचं पद टिकून ठेवण्याकरता कोणत्याही थराला जायला तयार होऊन जातात. लक्ष द्या, आज देखील अनेक पुढारी देवाच्या सेवेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात जे धूर्ततेच्या साह्याने स्वतःचं पद सुरक्षित ठेवण्याकरता कोणत्या पण गोष्टी करायला तयार होऊन जातात. मग त्या ठिकाणी एखाद्याचा नाश झाला तरी चालेल, त्या ठिकाणी एखाद्याचं वाईट झालं तरी चालेल, त्या ठिकाणी एखादा व्यक्ती देवापासून दूर गेला तरी चालेल, त्या ठिकाणी एखादा व्यक्ती मेला तरी चालेल, काही घेणं देणं नाही. फक्त एकाच गोष्टीची घेणं देणं आहे, त्यांना त्यांचं पद टिकून ठेवायचं असतं. अशा प्रकारचे देखील पुढारी, अशा प्रकारचे देखील लीडर, अशा प्रकारचे देखील नेतृत्व करणारे लोक हे देवाच्या सेवेमध्ये आहेत. आणि अशा प्रकारच्या नेतृत्व करणाऱ्या सेवकांपासून आपण स्वतःला वाचवणं हे फार गरजेचं आहे. का? कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत आणि ते स्वतःचं पद टिकून ठेवण्याकरता फाडून खायला देखील मागं पुढे पाहत नाही. फाडून खायला देखील ते जे आहे ना मागं पुढे पाहत नाही. इतक्या थराला जाण्याची ते त्या ठिकाणी काय करतात माहिती का? तयारी ठेवतात. लक्ष द्या, ह्या ठिकाणी हेरोद जो आहे ना, हेरोदाने त्याचं पद टिकून ठेवण्याकरता 2 वर्षाच्या आणि 2 वर्षाखालील बालकांना काय केलं माहिती का? त्याने मारून टाकले. लक्ष द्या, देवाच्या दृष्टिकोनातून पद, देवाच्या दृष्टिकोनातून पद जे आहे ना, लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. पण ते पद कोणत्या व्यक्तीने हाताळलं पाहिजे? ज्याला देवाचं भय आहे त्या व्यक्तीने. आज लोकांच्या डोळ्यासमोर, पुढाऱ्यांच्या डोळ्यासमोर देवाचं भय नाहीये. आज पुढारी देवाचं भय धरत नाही. लक्ष द्या, जर त्यांनी देवाचं भय धरलं असतं तर ते ज्या पदावरती आहेत त्या पदाला घेऊन ते अतिशय प्रामाणिकपणे देवासोबत चालले असते. पण ते देवासोबत प्रामाणिक चालत नाही हे आपल्याला कशावरून समजतं? तर ते त्यांचं पद टिकून ठेवण्यासाठी धूर्ततेने लोकांबरोबर देवाच्या वागतात. यावून समजून येतं की ते देवासोबत प्रामाणिकपणे चालत, यावून समजून येतं की ते देवासोबत जे आहे ना चर्च प्रामाणिकपणे चालत नाही. दुसरा मुद्दा, मुद्दा क्रमांक 2 लिहा. दुसरा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 2. पद सुरक्षित ठेवण्यासाठी इतरांचं मन वळविण्याकरिता माणसांचा उपयोग करतात. मुद्दा क्रमांक 2 परत लिहून घ्या अतिशय सविस्तरपणे. जर राहील तर परत तुम्ही विचारू शकता. मुद्दा क्रमांक 2 लिहा. पद सुरक्षित करण्यासाठी इतरांचं मन वळविण्याकरिता माणसांचा उपयोग करतात. लक्ष द्या, असे पुढारी आहेत सेवेमध्ये ज्यांनी अशा प्रकारच्या लोकांना पाळून ठेवलेलं आहे. ते त्या लोकांना लोकांमध्ये सोडतात
आणि त्या लोकांचं काम काय माहिती का, ज्यांना त्या पुढाऱ्याने कोणत्या, जो आपलं पद धूर्ततेने सुरक्षित ठेवू पाहत आहे, अशा प्रकारचा जो पुढारी आहे ना, त्याने काही माणसं पाळून ठेवले असतात आपल्या आजूबाजूला, आणि त्या पाळून ठेवलेल्या माणसांना तो काय करतो माहिती का, लोकांमध्ये सोडतो. आणि ते लोकांमध्ये गेल्यानंतर काय करतो माहिती का, ते लोकांचं जे काही मन आहे ना, ते त्या धूर्ततेने वागणाऱ्या पुढाऱ्याकडे वळवायचा प्रयत्न करतात, किंवा त्या पुढाऱ्याला घेऊन विचारणारा जो काही प्रामाणिक देवाचा सेवक आहे ना, त्याच्या विरोधामध्ये वाईट करण्याच्या अनुषंगाने त्याच्या विरोधामध्ये त्याचं मन जे आहे ते वळवत असतं. हे आज अनेक पुढारी सेवेमध्ये करत आहेत. हे आज अनेक पुढारी करताना आपल्याला दिसून येतात. लक्ष द्या, देवाचं वचन हे ज्या वेळेला आपण बारकाईने वाचतो ना, नीतिसूत्राचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 14 जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या दुष्ट लोकांचा जो काही समुदाय आहे तो पुढाऱ्याने पाळून ठेवलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढाऱ्याने त्या दुष्ट लोकांच्या समुदायाला का पाळले माहिती का, कारण पुढाऱ्याला त्याचं पद हे धूर्ततेच्या सहाय्याने सुरक्षित ठेवायचं आहे, अशासाठी की त्याला कोणीही विरोध करू नये, त्याला कोणीही जे आहे ते काय करू नये, विरोध करू नये. बघा वचन काय सांगते, कोणीतरी नीतिसूत्राचे पुस्तक 6 अध्याय आणि वचन 14 काय म्हणत आहे, त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरवतो. व्हेरी गुड. त्यांच्या मनामध्ये कुणाच्या, जो व्यक्ती पुढारी आहे आणि जो आपलं पद धूर्ततेच्या सहाय्याने सुरक्षित करू पाहतो, त्याने पाळलेले जे लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये आणि त्या पुढाऱ्याच्या मनामध्ये देखील काय आहे माहिती का, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर नीतिसूत्रकार अतिशय स्पष्टपणे अशा प्रकारच्या लोकांविषयी आपल्याला वचन 14 मध्ये सांगताना दिसून येतो की त्यांच्या मनामध्ये दुष्टता आहे, त्यांच्या मनामध्ये उद्दामपणा आहे, आणि त्यांचं जे मन आहे ना, ते नेहमी चांगल्या व्यक्तींना फसवणारे अशा प्रकारच्या योजना ज्या दुष्कर्माच्या असतात त्या ते करत असतात. चांगले लोक हे आज देवाच्या सेवेमध्ये धूर्ततेने वागणाऱ्या लोकांना आवडत नाही. चांगले लोक आज देवाच्या सेवेमध्ये असलेले जे काही पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेने वागतात ना, त्या लोकांना ते आवडत नाही. आणि ते काय करतात माहिती का, अशा लोकांना टार्गेट करतात, अशा लोकांना जे आहे ना त्रास देतात, अशा लोकांविरोधात जे आहे ना ते काय करतात माहिती का, ते चुकीच्या गोष्टी पसरवतात, अशा लोकांविरुद्ध दुष्ट योजना ते करतात, अशा लोकांना जे आहे ना ते भयंकररित्या मानसिक पण त्रास देतात आणि शक्य होईल तर शारीरिक त्रास द्यायला देखील तयार होतात. याचा मागचा उद्देश काय, त्यांचं पद सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांचं पद त्यांच्या हातातून जायला नको. पण लक्ष द्या, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, तर वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला 2 शमूएल 15 अध्याय आणि 1 ते 6 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला काही लोक दिसतात आणि त्या लोकांना अतिशय चुकीच्या माध्यमातून डायरेक्शन देऊन जे आहे ना वळवण्यात आलेलं होतं. बघा आपण ते वचन वाचूया. कोणीतरी माझ्या बरोबर 1 शमूएल 15 अध्याय आपण काढू आणि 1 शमूएल 15 अध्यायामध्ये आपण 1 ते 6 वचन आपण वाचणार आहोत. पहिले शमूएल 1 ते 15. सॉरी, 2 शमूएल, माफ करा, 2 शमूएल, येस, 2 शमूएल 15 अध्याय आणि 1 ते 6 वचन. त्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 माणसे ठेवली. अबशालोम नित्य पहाटे उठून वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यात उभा राही आणि कोणी स्त्रियाचे दात मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलून तू कोणत्या नगराचा आहेस असे विचारी. तेव्हा तो म्हणे तुझा दास इस्रायलाचा अमुक अमुक वंशातला आहे. तेव्हा अबशालोम त्याला म्हणे पहा तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे, पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.
अबशालोम त्याला आणखी म्हणे, मला ह्या देशात न्यायाधीश केले आहे असते तर किती बरे झाले असते. एखाद्याने आपला कब्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता. एखादा त्याला मुद्रा करायला जवळ येईल तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेईल. इस्रायलचे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागेल. या प्रकारे अबशालोमने इस्रायल लोकांची मने हरण केली. याप्रमाणे अबशालोमाने इस्रायल लोकांची जी काही मनं आहे ती दुष्टतेने भरून टाकली. अबशालोमाने या प्रकारे जी भोळी लोक आहेत ना, वचन 11 वाचा, वचन 11 वाचा, वचन 11. अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर 200 पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले, त्यांना काही एक ठाऊक नव्हते. ते भोळ्या भावाने गेले, त्यांना काही एक ठाऊक नव्हतं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की अबशालोमाने दावीद राजाविरुद्ध बंड केलं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की अबशालोमाने जे आहे ना, लोकांना उकसवलं दावीदाविरोधामध्ये. आज देखील पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेने वागणारे जे लोक आहे ना, ज्यांनी आपल्या जवळ अनेक असे दुष्ट लोक पाळून ठेवलेले आहे, त्यांना हेच काम आहे, जा आणि लोकांची मन जी आहे ना ती वाईट गोष्टीने भरून टाका. जा आणि लोकांची मन जी आहे ना चांगल्या व्यक्तीविषयी खराब करून टाका. जा आणि लोकांची जी मन आहे ना ती काय करा माहिती का, माझ्याकडे वळवा म्हणजे माझं पद सुरक्षित राहील. माझ्याकडे वळवा म्हणजे माझं पद जे आहे ना सुरक्षित राहील. लक्ष द्या, ह्या ठिकाणी अबशालोमाने जे काम केलं ना ते काम आज देखील अनेक पुढारी करत आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या माणसांना पण करायला लावत आहे. लक्ष द्या, आपण देवाच्या सेवेमध्ये राहत असताना प्रत्येक व्यक्तीला देवाचं सेवक जे आहे ते म्हणू नये. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की ते तुमच्याकडे येतील मेंढराचं वेश धारण करून. ते तुमच्याकडे येतील, पण आल्यानंतर तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवून त्यांना घरात जे आहे ते घेऊ नये किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याशी सहमत जे आहे ते मुळीच होऊ नये. का? कारण ते आंतरिक क्रूर लांडगे आहे आणि शक्य होईल तर ते विश्वासणाऱ्यांना देखील भडकवतील. अशा प्रकारचं वचन आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. आणि आज अनेक लोक जे स्वतःला पुढारी म्हणतात आणि आज पदावरती आहे, ते पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेचा सहारा घेऊन लोकांची मन जी आहे ना तिथे काय करतात माहिती का, ती उकसवतात एकमेकांविरुद्ध. येणाऱ्या दिवसांमध्ये धूर्ततेचे दुष्परिणाम देखील आपण शिकणार आहोत. लक्ष द्या, ह्या ठिकाणी अबशालोमाने काय केलं माहिती का, मोठ्या पहाटेस उठून वेशीकडे जाणारा जो काही रस्ता आहे ना त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो भडकवत होता. आज देखील अनेक लोकांना हे ते पद सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने धूर्ततेने बोलणारा जो काही व्यक्ती आहे ना त्याच्या जवळ असलेले जे पाळलेले लोक आहे ना ते करतात. अशा प्रकारचं काम अबशालोमासारखं रात्र बेरात्र काही बघत नाही, उकसवायचे कामं करायचे, भडकवायचं काम करायचं, एकाला दुसऱ्या विरोधामध्ये दुसऱ्याला पहिल्या विरोधामध्ये वाईट करून टाकायचं, हे काम ते करत आहे. आणि हे काम ते कोणा सांगण्यात करतात माहिती का, ज्याला पद सुरक्षित ठेवायचं आणि त्याच्या सांगण्यामुळे हे काम ते करत आहे. चर्च ह्या ठिकाणी आपण पाहतो की पद सुरक्षित करण्यासाठी इतरांचं मन वळविण्याकरिता माणसांचा उपयोग ते करतात. कोणत्या माणसांचं? जे दुष्ट आहे. कोणत्या माणसांचं? जे त्यांनी पाळून ठेवलेले आहे. कोणत्या माणसाचं? ज्यांना पाचारण नाही. कोणत्या माणसांचा? ज्यांनी ढोंग घेतलेला आहे देवाच्या सेवेचा, अशा लोकांना. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला जे आहे ना अशा प्रकारच्या लोकांपासून सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. अशा लोकांपासून आपण आपल्या स्वतःला देखील सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. पद सुरक्षित करण्यासाठी गुप्त योजना आखतात. जी लोक
पदावरती आहे, ज्यांना आपण पुढारी म्हणतो, ज्यांच्याकडनं आपल्याकडला अनेक अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षेचा भंग ते करतात, असे जे पुढारी आहेत ना, ते पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने गुप्त गोष्टी योजतात, गुप्त गोष्टी आखतात, कारण त्यांना धोका असतो. लक्ष द्या, ज्याने चांगलं काम केलेलं आहे ना, त्याला धोका नसायला पाहिजे. पदावरती राहून ज्याने देवाच्या राज्याच्या वाढीसाठी मेहनत घेतलेली आहे ना, त्याला त्याच्या पदाचा मुळीच धोका नको असायला पाहिजे, किंवा त्याला त्या पदाला घेऊन कुठल्याही प्रकारे जे आहे ना, कुठल्याही प्रकारे अनकम्फर्टेबल फील नको व्हायला त्याला. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या व्यक्तीने पदावरती राहून देवाच्या राज्याच्या विरोधामध्ये कामं केलेली आहे ना, असाच व्यक्ती हा गुप्त योजना आखत असतो, कारण त्याला भीती असते त्याच्या चुकीच्या गोष्टी समोर येतात की काय, किंवा त्याचं कमाईचं साधन निघून जातं की काय. कारण पद हे कमाईचं साधन समजून आज अनेक पुढारी त्या पदावरती धूर्ततेच्या साहाय्याने पदाचं रक्षण करताना बसलेले आहेत. देवाची सेवा वाढवायची नाही त्यांना, देवाचं काम त्यांना वाढवायचं नाहीये. देवाच्या सेवामध्ये असलेले जे काही लोक आहे ना, त्यांची आत्मिक प्रगती त्यांना करायची नाहीये. त्यांना फक्त करायची आहे प्रगती त्यांच्या स्वतःची, त्यांना फक्त प्रगती करायची आहे त्यांच्या कुटुंबाची, त्यांना फक्त प्रगती करायची आहे त्यांच्या जवळ असलेले पाहून ठेवलेले जे लोक आहेत त्यांची प्रगती करायची आहे. त्यांना प्रामाणिकपणे देवाच्या राज्यामध्ये असलेले पाचारलेले प्रामाणिक सेवकांची प्रगती करायची नाहीये, न देवाच्या राज्याची प्रगती करायची त्यांना. आणि मग ते काय करतात माहिती का, ते त्यांचं पद सुरक्षित ठेवण्याकरता गुप्त योजना आखतात. बघा, स्तोत्र संहिता 83:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, स्तोत्र संहिता 83:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात, तुझ्या आश्रांती विरुद्ध ते मसलत करतात. व्हेरी गुड. काय करतात काय हे लोक? पदावाला सुरक्षित ठेवण्याकरता हे लोक कोणत्या थराला जातात बघा. चांगल्या लोकांविरुद्ध गुप्तपणे दुष्ट योजना आखतात. चांगल्या लोकांबरोबर गुप्तपणे वाईट योजना ते आखतात. वचन स्पष्टपणे सांगत आहे, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, वचन सांगतं ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात. देवाचे लोक हे देवाला आवडेल अशा प्रकारे चालत असल्या कारणामुळं त्यांचं चालणं हे पदावर बसलेल्या व्यक्ती करता त्रासाचा विषय ठरतं. कारण देवाला आवडणारा व्यक्ती, देवाचं काम करणारा व्यक्ती हा पदावर बसलेल्या व्यक्तीला त्याच्या जिम्मेदारीला घेऊन प्रश्न विचारू शकतो, आणि त्याने तो प्रश्न विचारू नये म्हणून तो काय करतो माहिती का, त्या देवाच्या चांगल्या सेवकाविरुद्ध गुप्त योजना आखतो, वाईट योजना आखतो. हो, कारण त्या पदावरती राहून त्याने अनेक चुकीचे कामं केलेले असतात, अनेक स्वतःच्या मनमर्जीने अनेक चुकीचे कामं त्याने केलेले असतात, आणि त्या चुकीच्या कामाचा उघाड होऊ नये म्हणून त्या पदावरती असलेला पुढारी हा काय करतो माहिती का, गुप्त योजना आखतो. कोणत्या लोकांविरुद्ध? देवाला आवडणारे जीवन जगणाऱ्या लोकांविरुद्ध. पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दानिएलचं पुस्तक 6 अध्याय आणि 4 ते 9 वचन आपण वाचतो ना, त्या ठिकाणी दानिएल हा देवाला भिवून वागणारा व्यक्ती होता. आणि दानिएल हा दार्यावेश राजाच्या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी होता, आणि त्याचं जीवन हे चांगलं होतं, त्याचं जीवन हे पवित्र होतं. तो देवाला भिवून वागणारा होता. तो दिवसातून 3 वेळेस नित्यनियमाने प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आणि लक्ष द्या, त्याच्या विरोधामध्ये दार्यावेश राजाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ना, गुप्तपणे वाईट योजना आखली, गुप्तपणे कट जे आहे ना, कारस्थान त्याच्या विरोधामध्ये रचलं. त्याला धरून देण्याच्या अनुषंगाने, त्याचं वाईट करण्याच्या अनुषंगाने, त्याला पाडण्याच्या अनुषंगाने, त्याला नुकसान पोहोचवायच्या अनुषंगाने, त्याला नाश करण्याच्या अनुषंगाने ह्या दार्यावेश राजाच्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे कट रचले, गुप्तपणे वाईट योजना ज्या आहे दानिएला विरुद्ध काय केलं माहिती का, त्यांनी योजल्या.
हो, वचन स्पष्टपणे सांगतं. बघा, ज्या वेळेला आपण दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि 4 ते 9 वचन आपण वाचतो ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे दानिएल संदर्भात कशा प्रकारे दारियावेश राजाच्या अधिकाऱ्यांनी षड्यंत्र केले, गुप्त योजना आखल्या, त्याविषयी बघा काय लिहिलं आहे तिकडे. वचन वाचा 4 पासून 9 पर्यंत. असता राज्य कारभारा संबंधाने दानिएला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांत अधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती माणसे म्हणाली, ह्या दानिएला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. मग हे अध्यक्ष व प्रांत अधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, दारियावेश महाराज चिरायू असा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांत अधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त ग्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गोळ्यात टाकावे. तर महाराज ही ग्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही. तेव्हा दारियावेश राजाने फरमानावर व ग्वाहीवर सही केली. येस, व्हेरी गुड. आता बघा वचन काय सांगते या ठिकाणी की दानिएलाच्या ठाई त्यांना कुठल्याही प्रकारे दोष आढळला नाही. दानिएल हा विश्वासू होता. लक्ष द्या, अविश्वासू माणूस हा विश्वासू माणसाविरुद्ध कट कारस्थान रचतो. चोर माणूस प्रामाणिक माणसाविरुद्ध कट कारस्थान रचतो. वाईट माणूस चांगल्या माणसाविरुद्ध कट कारस्थान रचतो. हो, वचन या ठिकाणी तेच सांगत आहे. पदाला सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने चांगल्या माणसाविरुद्ध कट कारस्थान रचलं जातं. चांगल्या माणसाविरुद्ध त्याच्यात काही दोष आढळत नाही, तरीही काही ना काही दोष काढून त्याला नाश करायच्या अनुषंगाने कट कारस्थान योजना, दुष्ट योजना ज्या आहे ना, वाईट योजना ज्या त्या आखल्या जातात. दानिएला विरुद्ध तेच करण्यात आलं. दानिएला विरुद्ध काही निमित्त नाही सापडलं. बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे, ज्या वेळेला आपण 5व्या वचनाचा अभाग वाचतो ना, तिथं असं म्हटलेलं आहे की त्याच्या विरुद्ध त्यांना काही एक निमित्त काढता आलं नाही. त्यांनी खूप शोधलं. आज पद सुरक्षित करण्याकरता पदावर बसलेला व्यक्ती हा अनेक निमित्त देवाच्या सेवकाविरुद्ध जो प्रामाणिक आहे ना त्याच्या विरुद्ध काढायचा प्रयत्न करतात. का? कारण त्याने त्या पदाला घेऊन प्रश्न नको विचारला, त्याने जबाबदारीला घेऊन प्रश्न नको विचारला, त्याने आपल्या चोऱ्या बाहेर नको काढायला, त्याने आपले वाईट उद्देश जे आपण पदावर असताना लोटून नेले ते बाहेर नको काढायला. त्याला ती भीती असते. म्हणून तो काय करतो माहिती का, अशा प्रकारे काम करायला सुरुवात करतो, जे काम दारियावेश राजाच्या कारकिर्दीच्या वेळेला इतर अधिकाऱ्यांनी दानिएला विरुद्ध केलेलं होतं. हो, त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी दानिएलाच्या कोणत्या गोष्टीने घेऊन निमित्त काढलं माहिती का, त्याच्या देवाच्या प्रार्थनेला घेऊन. त्यांची एकच इच्छा होती की कसं का होईना हा आपल्या बरोबर अधिकारी म्हणून राहतो, तर आपल्याला काही घोटाळे करता येत नाही, कारण हा विश्वासू आहे, हा प्रामाणिक आहे देवाबरोबर आणि राजाबरोबर. मग यालाच रस्त्यामधून काय करा, दूर करा. कसं करायचं? जो कोणी तुमच्या विरोधामध्ये, बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे, ज्यावेळेला आपण वचन वाचतो ना त्या ठिकाणी कशा प्रकारचा जो काही फरमान आहे तो काढण्यात आला ना. वचन बघा, वचन वाचलं ना, इथं म्हटले 7व्या वचनामध्ये राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री, सरदार यांनी असा विचार केला आहे की एक अशी राजज्ञा व्हावी आणि ती सक्तीची व्हावी. आणि राजज्ञा काय माहिती का, कोणीही 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना करणार नाही. किती ह्या ठिकाणी बघा दानिएलाला फसवण्याकरता डोक्याचा वापर करण्यात आलेला आहे, धूर्ततेच्या साहाय्याने. धूर्तता हा विषय आपण शिकणार आहोत. धूर्तता हा स्वभाव जो आहे ना सैतानाकडनं आलेला आपल्याला पाहायला भेटतो. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण धूर्ततेविषयी डिटेलमध्ये शिकणार आहोत. बघा धूर्ततेच्या साहाय्याने ह्या लोकांनी काय केलं माहिती का,
दानियेला विरुद्ध निमित्त शोधलं आणि राजाला त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं माहिती का, जो कोणी आपल्याला सोडून मानवाची किंवा एखाद्या देवाची आराधना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकून द्यावं. चर्च, आज देखील देवाच्या सेवेमध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होत आहेत. आज देखील अशा प्रकारची पुढारी तुम्हाला पाहायला भेटतील जे त्यांच्या चुकीच्या गोष्टी लपवण्याच्या अनुषंगाने चांगल्या व्यक्तीला वाईट, चांगल्या व्यक्तीला नाश, चांगल्या व्यक्तीच्या जीवनात प्रॉब्लेम, चांगल्या व्यक्तीचं बदनामी, अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. हो, हे पवित्र शास्त्रामध्ये देखील पाहायला भेटतं, हे येशूच्या काळात देखील पाहायला भेटतं, हे जुन्या काळात देखील पाहायला भेटतं, हे नवीन काळात देखील पाहायला भेटतं आणि हे आताच्या वर्तमान समयावर देखील पाहायला भेटतं. आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, दानियेला विरुद्ध त्यांनी गुप्त योजना जी आहे ती केली होती. गुप्त योजना. दानियल त्यांच्यापैकीच एक होता, पण दानियलच्या गैरहजेरीमध्ये, दानियलच्या पाठीमागं त्यांनी दानियेला विरुद्ध षड्यंत्र केलं. का? कारण दानियल देवाला भिणार होता. दानियल राजाचा कारभार पाहत असताना प्रामाणिक होता, विश्वास होता. तो पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने धूर्ततेचा सहारा घेणारा नव्हता. तो चोर नव्हता, तो फसवणारा नव्हता, तो खोटं बोलणारा नव्हता, तो लाच खाणारा नव्हता, तो चोरी करणारा नव्हता. दानियल हा देवाचं भय धरणारा व्यक्ती होता आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीने कारस्थान करून त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, त्याचा नाश करण्याच्या अनुषंगाने. आज देखील अनेक पुढारी असं करत आहे. आज देखील अनेक पुढारी अशा प्रकारे करत आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 4, पद सुरक्षित करण्यासाठी ते देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात. म्हणजे देवापेक्षा, देवाच्या गोष्टींपेक्षा पुढाऱ्यांना पद जास्त प्यारा आहे. पद जास्त प्यारा आहे. देवावरती, देवाच्या गोष्टींवरती प्रेम करण्याऐवजी ते पदावर जास्त प्रेम करतात. आणि हे कशावर समजून येतं माहिती का? कारण ते देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात. यावरून समजून येतं की त्यांना पद जास्त प्रिय आहे. देवाचे लोक नाही, देवाचं काम नाही, देवाचे नियम नाही, देवाचं वचन त्यांना प्रिय नाहीये. त्यांना प्रिय आहे पद. का? कारण पदाच्या साहाय्याने अनेक वाईट गोष्टी करता येतात. चांगल्या करणं त्यांना माहिती नाही. वचन स्पष्टपणे सांगतं बघा, नीतिसूत्रे 19 अध्याय आणि वचन 5 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर कशा प्रकारे ही जी लोक आहेत पद सुरक्षित करण्याकरता देवाच्या लोकांवर खोटे आरोप ठेवतात त्याविषयी आपल्याला सॉलोमन राजा अतिशय स्पष्टपणे 19व्या अध्यायाच्या 5व्या वचनात सांगताना दिसतं. बघा काय म्हणतात तिकडे, खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. व्हेरी गुड. हे खोटं बोलतात देवाच्या लोकांविरुद्ध, लबाड बोलतात देवाच्या लोकांविरुद्ध, देवाच्या लोकांची साक्ष डॅमेज करायचा प्रयत्न करतात. देवाच्या लोकांनी त्या पदावरती असणाऱ्या पुढाऱ्याला त्याच्या कामाचा जाब विचारू नये म्हणून तो पुढारी त्याच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत ना, जे त्यांनी पाळून ठेवलेले आहेत, त्यांना देवाच्या प्रामाणिक सेवकाविरुद्ध उभं करतात. आणि ते लोक काय करतात माहिती का? ते जे लोक आहे ना, खोटं बोलत सुटतात, लबाड बोलत, असं लबाड बोलतात, असं खोटं बोलतात की ऐकणाऱ्या लोकांना खरं वाटलं पाहिजे. येशूविषयी देखील पिलातासमोर अनेक खोट्या गोष्टी ज्या आहे ना बोलण्यात आला, यासाठी की पिलाताला खरं वाटावं की येशू हा काय माहिती का, दोषी आहे. आज देखील अनेक पुढारी पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या जवळ असलेल्या लोकांना देवाच्या लोकांविरुद्ध सोडून देतात, अशासाठी की त्यांनी त्यांच्या विरोधात खोटं बोलावं, लबाड बोलावं, त्यांची साक्ष डॅमेज करावी, त्यांना मानसिक त्रास द्यावा,
त्यांना छळावं. हो, आज देखील अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. नीतिसूत्रेकार स्पष्टपणे सांगत आहे वचनामध्ये, खोटी साक्ष देणारा जो व्यक्ती आहे ना, तो हे विसरून जातो की ह्या पदावर बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा एक मोठा आहे आणि तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. त्याच्या दृष्टीपासून काही एक लपत नाही, त्याच्या नजरेपासून काही एक लपत नाही. तो बाहेरील स्वरूप बघत नाही, तो अंतःकरण पाहतो. हे ते लोक विसरून जातात जे देवाच्या व्यक्तीविरोधात लबाड बोलतात, खोटं बोलतात, साक्ष डॅमेज करतात, चुकीचं बोलतात. पण तुम्हाला माहिती का, वचन सांगत आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाल्याशिवाय चूक राहणार नाही, त्याला शिक्षा होईल. लबाड बोलणारा जो आहे ना, तो देवाच्या न्यायापासून सुटणार नाही. आज अनेक लोक पुढाऱ्यांच्या आजूबाजूला फिरून पुढारी जे काही चुकीचं सांगतात ना, ते खरंच आहे असं समजून ते देवाच्या चांगल्या सेवकाविरुद्ध वाईट गोष्टी करायला पण घाबरत नाही. लक्ष द्या. तुम्हाला माहिती का, परमेश्वर देव नाही आहे. तुम्हाला माहिती का, परमेश्वर देव हा लबाडी करणारा, खोटं बोलणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला शिक्षा करणारा देव. वचन सांगत आहे, ज्या वेळेला आपण पहिले राजे 21वा अध्याय आणि 8 ते 13 वचन वाचतो ना, तर 21व्या अध्यायामध्ये आपल्याला आहाब जो आहे ना, आहाब आणि इजबेल यांनी नाबोता विरुद्ध 2 खोटे साक्षीदार उभे केले आणि त्या खोटे साक्षीदारांना हे हेतुपुरस्सर सांगून पाठवण्यात आलं की तुम्ही नाबोता विरुद्ध गावातील लोकांना भडकवा. आणि त्या साक्षीदारांनी आहाब आणि इजबेल जे पुढारी होते त्यांनी अशा प्रकारे त्या 2 साक्षीदारांना आहाब नाबोता विरुद्ध भडकवायला नको होतं, आहाब आणि इजबेलने. पण त्यांनी नाबोता विरुद्ध 2 खोटे साक्षीदार उभे केले आणि त्या खोटे साक्षीदारांना हे सांगून लोकांना मध्ये पाठवण्यात आलं की नाबोत हा काय माहिती का, वाईट आहे, नाबोत चांगलं नाही. नाबोतांनी राजाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. बघा, वचन वाचू आपण. पहिले राजे आपण काढू, पहिले राजे 21वा अध्याय आपण काढू आणि त्या ठिकाणी आपण वचन वाचणार आहोत. 21वा अध्याय आपण काढू आणि आपण त्या ठिकाणी वचन वाचणार. वचन 8 वाचा, वचन 8, 9 आणि 10. मग तिने अहाबाच्या नावाने पत्री लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन व सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोताला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि 2 अधम माणसे त्याच्या समोर बसवा. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करा. यस, बघा, ह्या ठिकाणी नाबोताने काही केलं नव्हतं. काही केलं नव्हतं नाबोताने. तुम्हाला माहिती का, पदावर बसलेला माणूस हा त्या पदाचा गैरवापर करून प्रामाणिक देवाच्या सेवकांना भयानकरित्या त्रास देत असतो. या ठिकाणी आहाबाने आणि इजबेलने त्यांच्या पदाचा गैरवापर करून नाबोताला जे आहे ना शिक्षा केली, दगडमार करून मारून टाकलं. त्याच्या विरोधामध्ये खोट्या गोष्टी गावामध्ये पसरवल्या. हो, वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे, त्याच्या विरोधामध्ये जे आहे ना खोट्या गोष्टी ज्या आहे ना त्या गावामध्ये जे आहे ते पसरवल्या. नाबोता विरुद्ध गावामध्ये जे आहे ना खोट्या ज्या गोष्टी आहेत त्या पसरवल्या. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याने राजाची आणि देवाची जे आहे ना, बघा ते वचन वाचा ब्रदर सुभाष वाचा ते वचन. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोताला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि 2 अधम माणसे त्याच्या समोर बसवा. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.
हा खोट्या गोष्टी पसरवल्या नाबोताविरुद्ध. त्याने देवाचं आणि राजाचं काय केलं माहिती का? धिक्कार केलेला. त्याने तसं काहीच केलेलं नव्हतं. आज देखील अनेक पुढारी पदावरती राहून त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात. चांगल्या व्यक्तीला बदनाम करून त्या व्यक्तीला नाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आजचे पुढारी, त्यांना देवाच्या गोष्टी आवडत नाही. त्यांना देवाच्या स्वभावामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नाही. देवाचा माणूस त्यांना आवडत नाही. त्यांना आवडतं पद, कारण पदाच्या द्वारे अनेक फायदा होतो. चर्च, आपण ह्या ठिकाणी काय शिकत आहोत? प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. का माहिती का? कारण ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला ह्या पाहायला भेटत आहे की पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने पदावर असलेला व्यक्ती हा देवाचं काम कमी आणि स्वतःचं काम जास्त करतो. देवाचं राज्य वाढवण्याचं काम कमी आणि स्वतःचं राज्य वाढवण्याचं काम जास्त करतो. देवाची इच्छा पूर्ण करण्याचं कमी आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचं काम जास्त करतो. अशा प्रकारचे व्यक्ती हे आज देखील देवाच्या सेवेमध्ये आहे, जे स्वतःला पुढारी म्हणून मिरवतात, पण खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये पुढारपण नाहीये. खऱ्या अर्थाने ते ज्या पदावरती आहे ना, त्या पदाची गरिमा ठेवून त्यांनी देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने देवाची सेवा केलेली नाहीये. त्यांनी त्या पदावरती राहून पैसा खाल्लेला आहे, लुटमार केलेला आहे, फसवेगिरी केलेली आहे, स्वतःचं राज्य टिकून ठेवण्यासाठी लोकांच्या साक्ष खराब केलेल्या आहे. अनेकांना जे आहे ना, त्यांनी चर्च, लक्ष द्या, लोकांमध्ये वाईट करून ठेवलेलं आहे. एकाला दुसऱ्या विरुद्ध आणि दुसऱ्याला पहिल्या विरुद्ध उचलून टाकलेलं आहे आणि ते त्या पदाचा लाभ घेत आहे, चुकीच्या गोष्टी करून. पण एक दिवस देव त्या पदाविषयी त्यांना जाय तो जाग विचार. लक्ष द्या, आपल्याला या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया.